जय हरी. लोक म्हणतात स्वप्नात तर देव येतो का, पण तसेच झाले. मी कोणतरी यात्रेला गेलो आणि त्या यात्रेमध्ये गेल्यानंतर अशी मला काहीतरी भूल पडली आणि मी भटकत भटकत बार लांब गेलो. लांब गेल्यानंतर तिकडं बघितलं ना, अथांग असा समुद्र पडलेला होता आणि खूप झाडझुडपं होती. आता मला थोडं भेसूर वाटलं. नंतर मी काय केलं, पुढे गेलो आणि माझ्या खांद्यावर एक रट्टं होतं पोतळं आणि काही बाया तुळशीचं माळ गळ्यात आणि काही बाया आहे ना धुणत होत्या त्या. मला वाटलं त्याच्यामध्ये चेंदीच दिसती, तिच्यासारखी मला दिसली म्हणून मी ते थोडं थबकलो आणि त्या बायानं मागं वळून बघितलं. त्या काही ओळखीचं वाटल्या नाही. नंतर मी त्याला निरखून पाहिलं, त्यात काय चेंदी नव्हती. नंतर मी काय केलं, पुढे गेलो. पुढे गेल्यानंतर असं भव्य मंदिर होतं आणि तिथं एक तळं होतं. त्या तळ्यात गंध पाणी होतं. पण म्हणलं काय पाणी पाहून मी आंघोळ काही केली नाही, पण मी काय केलं, उभ्यानं दर्शन केलं. उभ्यानं दर्शन केल्यानंतर मला ते असे हात जोडले लगेच त्यावेळेस समोरून वसंत विठ्ठल दिसले. अण्णा, अरे म्हणलं अण्णा बरं तुम्ही मला भेटले. म्हणलं मला काही इकडं आलो, म्हणलं मी मला काही भटकलो, म्हणलं मी मला काही कळणार, म्हणलं मी घरी जायचं मला काही मला समजाना म्हणलं. मग म्हणे ठीक आहे म्हणे जाऊ म्हणे. मग मी त्यांच्या मागे गेलो त्यांच्या त्या पाहुण्याच्या माणशी वस्तीवर आणि तिथं थोडं टाईमपास केला. नंतर म्हणलं अरे माझ्या इथं फोन आहे ना. मग मी काय केलं, फोन लावला आणि तो चेंदीनं उचलला. अरे म्हणलं मी आलो म्हणलं इकडं कोणीकडे तरी मला काही समजाना म्हणलं भाऊ, मी भटकलो म्हणलं इकडं, मला यायचंच समजाना म्हणलं. अहो तुम्ही म्हणे गच्चीवर झोपले ना म्हणे. गच्चीवर झोपलो म्हणलं मी. उठून पाहतो तर खरं मी गच्चीवरच झोपलो होतो. जय हरी.